आणि आता आजची तिसरी महत्त्वाची बातमी। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार ॲक्शन मोडवर असलेल्या बघायला मिळतात, कारण घड्याळाच्या काटात रात्री 11 वाजलेले तरी सुद्धा रात्रीपर्यंत बैठका सुरू होत्या। प्रशासनाशी विकास कामांचा आढावा, लोकप्रतिनिधींसोबत चर्चा, नागरिकांच्या अडचणी समजून घेणं, या सगळ्या गोष्टी अगदी रात्री 11 पर्यंत सुरू होत्या। आणि अवघ्या काही तासांच्या विश्रांतीनंतर आज सकाळी 7 वाजता उपमुख्यमंत्री तथा बीडच्या पालकमंत्री सुनेत्रा अजित पवार जिल्हा रुग्णालयाच्या परिसरात दाखल झालेल्या दिसल्या। त्यांनी खऱ्या अर्थानं बीडचं पालकत्व स्वीकारण्याची भावना बीडकरांच्या मनात दाटून आली आहे। या 2 दिवसांच्या दौऱ्यानं कामानं नवी दिशा मिळाली आहे बीडमध्ये। तर अजित डोवाल यांना यंदाचा प्रतिष्ठित लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार जाहीर झाला आहे। 1 ऑगस्ट रोजी पुण्यातील मुकुंदनगर येथील कटारिया हायस्कूलच्या मैदानावर दुपारी 12 वाजता हा भव्य पुरस्कार वितरण सोहळा पार पडणार आहे। या कार्यक्रमासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा मुख्य अतिथी म्हणून उपस्थित राहतील। केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या या पुणे दौऱ्याला राजकीय विरोधाची तीव्र किनार आहे। काँग्रेस आणि शिवसेना पक्षाकडून अमित शहांविरोधात पुण्यात जोरदार आंदोलन करण्यात येणार आहे।